नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. भारत ग्रॅज्युएट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की बी.कॉम झाल्यावर पुढे काय करायचं. बरीच लोकं 12वी नंतर बी.कॉम होतात. बी.कॉम झाल्यानंतर म्हणजे बी.कॉम का होतात हेच बऱ्याच लोकांना माहिती नसतं. बरीच लोकं मराठीतून पण बी.कॉम करतात असं मी ऐकून आहे. पण मग बी.कॉम झाल्यावर पुढे काय करायचं. आज आपण म्हटलं तर बी.कॉम झाल्यावर पुढे काय करायचं हे बऱ्याच लोकांच्या समोर आयुष्यामध्ये एक पडलेलं मोठं कोडं आहे. काय की तुम्ही त्यांना विचारलं तुम्ही बी.कॉम करून काय करणार आहात, कुठे नोकरी करणार आहात, कुठे काय करणार आहात वगैरे. तर बी.कॉम करून झाल्या आणि मग बी.कॉम झाल्यानंतर त्यांची इतकी बिचाऱ्यांची अवस्था हे होती की नोकरी लागत नाही. आणखीन काही करताही येत नाही कारण स्किल सेट्स नसतात. हल्ली स्किल्स फार महत्त्वाचे आहेत. तर त्यामुळे हे बी.कॉम झाल्यावर पुढे काय करायचं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. माणसाने साधारणतः 11वी-12वीमध्ये असताना त्यांनी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, एक त्याचं गोल ध्येय सेट करून ठेवायला पाहिजे आणि त्याच्यापुढे त्याप्रमाणे त्यांनी ते सगळं करायला पाहिजे. आज बी.कॉम झाल्यावर तुम्हाला पहिल्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला फायनान्सच्या संदर्भामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं हे सेट करून तुम्ही बी.कॉम करायला पाहिजे. आणि बी.कॉम झाल्यावर तुम्ही जी.डी.सी.ए व्हा. जी.डी.सी.ए झाल्यानंतर तुम्ही म्हणजे हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची परीक्षा आहे ही, की ती बी.कॉम झाल्यावर नाही, माझ्या माहितीप्रमाणे 12वी झाल्यावर सुद्धा ती जी.डी.सी.ए करता येते. पण बी.कॉम झाल्यावर जी.डी.सी.ए परीक्षा देऊन तुम्ही ह्या पतसंस्था आहेत किंवा छोट्या मोठ्या ज्या संस्था आहेत त्यांचं तुम्ही ऑडिट करू शकतात किंवा एखाद्या ऑडिटरकडे तुम्ही काम करू शकतात. म्हणजे सहकार क्षेत्रामध्ये तुम्हाला ऑडिटसाठी तुम्हाला खूप मोठा डिमांड आहे या काय म्हणतात त्याला बी.कॉम झाल्यानंतर. एक तर तुम्हाला फायनान्स येत असतो त्यामुळे बी.कॉम झाल्यावर तुम्हाला ते ऑडिट करता येऊ शकतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी पैसे मिळतात. म्हणजे काही लोकं मी अशी बघितलेली आहेत तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे प्रगतशील तालुक्याच्या ठिकाणी की जी.डी.सी.ए करून त्यांनी ते प्रचंड पैसा ह्या सहकारी लोकांचं ऑडिट करून ते मिळवतात. दुसरी गोष्ट म्हणजे बी.कॉम झाल्यावर आता म्हणजे मी जसं मागच्या सगळ्या व्हिडिओमध्ये म्हटलेलं आहे आणि ह्याही व्हिडिओमध्ये मी म्हणतो आहे की तुम्हाला इंग्लिश येणं हे खूप महत्त्वाचं आहे आजच्या जगामध्ये, आपल्या हिंदुस्थानामध्ये. आणि इंग्लिश ही जागतिक भाषा आहे आणि ती सगळ्या जगामध्ये ती वापरली जाते. त्यामुळे इंग्लिश तुम्ही शिका. मी एक व्हिडिओ बनवणार आहे म्हणजे सिरीज ऑफ व्हिडिओज बनवेल मी इंग्लिश शिकण्याबद्दल. पण बी.कॉम हे होताना तुम्ही एक सेट करू शकतात की तुम्ही खेड्यात राहत असाल, तालुक्या लेवलला राहत असाल तर तुम्ही बी.कॉम झाल्यावर जी.डी.सी.ए करून जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही ऑडिट करू शकतात. तुम्ही टॅक्सेशनचा एखादा छोटासा कोर्स करून तुम्ही त्या गावातल्या लोकांमधल्या जे तालुक्याच्या लेवलची जी लोकं आहेत त्यांचे जी.एस.टी तुम्ही भरू शकतात. हे आपण आत्ता ग्रामीण भागाबद्दल बोलतो आहे. किंवा खेड्यापाड्यातली जी लोकं आहेत त्या सगळ्यांना ज्यांना जी.एस.टी लागतो त्यांना तुम्ही जी.एस.टीचं हे देऊ शकतात. इन्कम टॅक्स रिटर्न्स तुम्ही त्यांचे फाईल करू शकतात. बॅलन्स शीट्स तुम्ही बनवू शकतात आणि त्या बॅलन्स शीट जेव्हा हे असतील तेव्हा एखाद्या सी.आयशी टायअप करून त्याच्याकडनं ते ऑथरायझेशन तुम्ही करून घेऊ शकतात. कारण खेड्यातून तिकडे पूर्ण शहरात जाऊन करणं ते थोडंसं अवघड जातं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर तिथे चांगला बिझनेस करू शकतात. हा बिझनेस झाला. बी.कॉम करून तुम्ही स्थानिक लेवलला पतसंस्था आहेत किंवा तुमच्या त्या स्थानिक बँका आहेत तिथे तुम्ही नोकरी करू शकतात. कारण पोटा पाण्यासाठी मिळणारा तेवढे पैसे तिथे मिळू शकतात त्या ह्याच्यामध्ये. हां, आता तुम्हाला वरती यायचं असेल तर बी.कॉम झाला म्हणजे पैसे लिमिटेड आहेत किंवा नाही आहेत तर त्या याच्यामध्ये तुम्ही वेगळं ट्रेनिंग घेऊ शकतात. म्हणजे एक आहे इन्शुरन्स ट्रेनिंग. हल्ली मोठ्या इन्शुरन्स कंपन्या ह्या तुम्हाला फुकट ट्रेनिंग देतात आणि ते तुम्हाला IRDA कोड देतात आणि तुम्ही इन्शुरन्स पॉलिसीज विकू शकतात. काय आज इन्शुरन्सला वेळोवेळी महत्त्व येत जाणार आहे आणि ते इन्शुरन्सचं महत्त्व जसं वाढत जाईल तसा तो बिझनेस वाढत जाईल.
आता त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणतात त्याला, शेतीचा इन्शुरन्स आहे, त्याच्यानंतर मेडिक्लेम आहे, त्याच्या लाईफ इन्शुरन्स आहे, जनरल इन्शुरन्स आहे, अवजारं वगैरे, म्हणजे पोल्ट्रीचा आहे, गुरांचा आहे, असे अनेक इन्शुरन्सचे भाग आहेत. आणि त्याच्यामधनं सुद्धा तुमचं एक 500-600 लोकांचं नेटवर्क तुमचं झालं, तर त्या नेटवर्कच्या माध्यमातून तुम्हाला म्हणजे तुमचं एक माणूस अगदी त्याचं घर आणि प्रपंच, म्हणजे 4 लोकांची 4-5 लोकांची फॅमिली तो अगदी आरामात काय म्हणतात त्याला चालवू शकतो. दुसरा आहे म्हणजे तुम्ही ह्याच्याबरोबरच इन्शुरन्सबरोबर म्युच्युअल फंडचं मार्केटिंग करू शकतात. म्युच्युअल फंड एक उत्तम हे आहे मार्केटिंग करण्यासाठी. त्या म्युच्युअल फंडमधलं गुंतवणूक करून त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक म्युच्युअल फंडची परीक्षा द्यावी लागते. ती ट्रेनिंग आणि हे फुकट आहे. ते तुम्ही करून म्युच्युअल फंडचं मार्केटिंग तुम्ही मोठ्या प्रमाणावर करू शकतात. हे म्युच्युअल फंडचं मार्केटिंग केल्यानंतर तुम्हाला त्याच्यातही चांगले पैसे, म्हणजे इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड एकत्र केलं तुम्ही तर खूप चांगले पैसे कमवता येतील तुम्हाला काय. आणि त्या माध्यमातून एक उत्तम तुम्हाला सोर्स आहे. हा ग्रामीण भागातल्या लोकांसाठी मी सांगितलेला हा जो बी.कॉम नंतर पुढे काय करायचं. शहरी भागातल्या लोकांना म्हटलं तर जसं मी म्हटलं GDCA, तर GDCA करून कुठल्याही चार्टर्ड अकाउंटंटकडे किंवा स्वतःचा व्यवसाय तुम्ही करू शकता. तसंच GST, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याचं वगैरे, किंवा तुम्ही एक काय म्हणतात त्याला सर्व्हिस सेंटर, बिझनेस सर्व्हिस सेंटर, की ज्याला शॉप ॲक्ट लागतं, कंपनी फॉर्म करून पाहिजे, GST नंबर काढून पाहिजे, इन्कम टॅक्स रिटर्न्स फाईल करून पाहिजे, GST रिटर्न्स फाईल करून पाहिजेत. त्याच्यानंतर इतर काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात धंद्याच्या, म्हणजे एखादं पर्टिक्युलर लायसन्स पाहिजे असेल तर ते लायसन्स, त्या सगळ्यांचा फॉलो, म्हणजे फूड इंडस्ट्री असेल तर फसाईचं लायसन्स, या सगळ्यांचा आहे करून तुम्ही तुमच्याकडे असा एक उत्तम धंदा सुरू करू शकतात. आणि ह्याच्यामध्ये खूप पैसे आहेत. चांगल्या प्रमाणात केलं तर 50,000 शहरी भागामध्ये 50,000 ते 60,000 कुठे गेले नाहीत काय. तर आणि हाच धंदा तुम्ही इवन ग्रामीण भागातसुद्धा तालुका लेवलवर करू शकाल. म्हणजे खेड्याच्या लेवलवर करता येणार नाही, तालुका लेवलवर करता येईल. सुधारित तालुका असेल तर तिथेही तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात. दरवर्षाची रिन्युअल्स असतात, सगळं ते तुम्हाला दरवर्षी तुम्हाला त्याच्यामध्ये पैसे मिळू शकतात. शहरात तुम्हाला आणखीन एक काम करता येऊ शकतं, किंवा ही ग्रामीण भागातसुद्धा करता येऊ शकतं. तुम्ही शेअर मार्केटचं ट्रेनिंग घेतलं, सायंटिफिक ट्रेनिंग घ्यायचं. सायंटिफिक ट्रेनिंग घेऊन शेअर मार्केटचं ट्रेनिंग घेतलं, आणखीन कुठल्या चांगल्या स्टॉक ब्रोकरबरोबर तुम्ही टायअप करून, किंवा ऑनलाईनसुद्धा भरपूर हल्ली डायरेक्ट करता येतं. पण आधी कोणाकडे तरी थोडासा एक्सपिरियन्स घ्या, त्यांच्या हाताखाली तुमचं ट्रेडिंग सुरू करा. आणखीन ट्रेडिंग करून तुम्हाला त्याच्यामध्येही तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात काय. लोकांना न फसवता हा एक उद्योग तुम्ही उत्तम करू शकता. दुसरं की तुमचं हे काय म्हणतात त्याला, हे इन्शुरन्स आणखीन म्युच्युअल फंडसुद्धा तुम्ही शहरात खूप चांगल्या प्रकारे करू शकता. तसंच शहरामध्ये तुम्हाला एक हे आहे, आता एक नवीन कन्सेप्ट निघालेला आहे, जो हे आहे अमेरिकन, युरोपियन कंट्रीज आहेत, तिकडचं ऑडिटिंग कसं असतं, तिकडचं अकाउंटिंग कसं असतं, आणि तिकडचं अकाउंटिंग तुम्ही शिकून तुम्ही ऑनलाईन तुम्ही त्यांचं अकाउंटिंग करून दिलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रचंड पैसा आहे. प्रचंड म्हणजे प्रचंड पैसा आहे. डॉलरमध्ये पैसे येतात आणि ते तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही करून त्यांना चांगल्या पद्धतीने तुम्ही त्यांना सर्व्हिसेस दिल्या तर खूप चांगलं तुम्ही बिझनेस करू शकतात. त्याच्यामध्ये आणखीन पैसे कमवू शकतात. आणि मग जसं मी तुम्हाला म्हटलं की पुढे B.कॉम करून MBA वगैरे जे काही पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करू. पण नॉर्मल माणसांनी B.कॉम केल्यानंतर फक्त कष्ट करायची तयारी पाहिजे, शिकायची तयारी पाहिजे. शिकायची म्हणजे कसं असतं, टॅक्सेशन झालं, टॅक्सेशनमध्ये किंवा GSTमध्ये रोज नवीन नवीन अपग्रेडेशन येत असतं, ते अपग्रेडेशन आपल्याला करता आलं पाहिजे. ऑनलाईन हे फॉर्म करता यायला पाहिजे. या सगळ्यासाठी तुम्हाला 1-2 वर्षाचा अनुभव तुम्ही कोणाच्या हाताखाली घेतलात तर तुम्हाला चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आणि चांगल्या प्रकारचे पैसे, म्हणजे चांगल्या प्रकारचे म्हणजे तुमचं उदरनिर्वाह हा तुमच्या आईवडिलांचा, तुमचा आणि तुमच्या बायका मुलांचा होऊ शकतो. एवढे पैसे तुम्हाला 100% मिळू शकतात. आज एवढंच. धन्यवाद.